इकडे सांगली लोकसभा जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधला जो तणाव आहे तो वाढलेला आहे। मिरजेमधील आज पार पडणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्यावरती काँग्रेसने बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे। या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसला देण्यात आलेलं होतं निमंत्रण, मात्र काँग्रेसने हे निमंत्रण नाकारलेलं आहे। जागेचा तिढा असताना मेळाव्याला स्थानिक काँग्रेस पक्षाची उपस्थिती योग्य नसल्याची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी भूमिका घेतलेली आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनी मात्र हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। कुलदीप माने या संदर्भातले अपडेट देतील। कुलदीप, महाविकास आघाडीमधला सांगलीच्या जागेचा जो तिढा आहे तो आणखीच चिघळत चाललेला आहे। आता काँग्रेसने सुद्धा या आजचा जो मेळावा होणार आहे, आजची जी सभा होणार आहे त्यावरती बहिष्कार टाकलेला आहे। देखील ज्या पद्धतीने अश्विन ज्या पद्धतीने सांगली लोकसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यामुळेच हा सगळा या ठिकाणी बहिष्कार टाकण्याचा काँग्रेसकडून निर्णय घेण्यात आलाय। कारण एकतर काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीर केली, कोणत्याही महाविकास आघाडीकडून अद्याप जागा वाटप निश्चित झालं नसताना सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासूनच काँग्रेसच्या सर्व नेत्यांमध्ये या बाबतीत नाराजी होते आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा होणार आहे, या सभेसाठी सर्व मित्रपक्षांना निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र काँग्रेसने या मेळाव्याला जाण्यास बहिष्कार टाकलेला आहे आणि राष्ट्रवादी मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी या मेळाव्याला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या निमित्तानं एक दिसून येतंय की काँग्रेस आणि शिवसेना गट यामध्ये उमेदवारीवरून जे काही रणकंदन सुरू आहे, या ठिकाणी मैत्रीपूर लढतीची देखील एकीकडे चर्चा असताना यामध्ये आता मेळाव्याला बहिष्कार टाकून काँग्रेस कुठेतरी आपली आक्रमक भूमिका दाखवून देते आणि जर वेळ पडली तर काँग्रेसकडून देखील उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या भूमिकेवरती आता शिवसेना आणि एकूण उद्धव ठाकरे काय भूमिका घेत आहेत ते देखील पाहणं आज महत्त्वाचं असणार आहे। अमोल, कुलदीप, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।